सध्याच्या घडीला एकच नाव सोशल मीडियामध्ये ट्रेंड होत असलेलं पाहायला मिळतं आहे आणि ते नाव म्हणजे ध्रुव राठी. ध्रुव राठीने नेमकं असं काय केलं आहे की तो इतका ट्रेंडिंगवरती आलेला पाहायला मिळतो आहे. तर त्याने फक्त अर्ध्या तासापर्यंतचा एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे यूट्यूबवरती, ज्याच्यामध्ये तो सांगतो की भारताची जी लोकशाही आहे ती कशा पद्धतीने हुकुमशाहीकडे एक एक मार्गावरती वाटचाल करत असलेली पाहायला मिळते. खास करून केंद्रात ज्या वेळेसपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, अर्थात नरेंद्र मोदी यांची, त्यावेळेसपासून आपण सोशल मीडियात भरपूर प्रमाणात बघायला मिळालं असेल की अनेक लोक मोदींना तेच आमच्यासाठी देव आहेत, तेच आमचं सर्वस्व आहेत, किंवा मोदी नाही तर कोणीच नाही, किंवा मोदी है तो मुमकिन है, या ज्या काही गोष्टी आहेत तर याच गोष्टींवरती ते कम्प्लिटली फोकस्ड असलेले लोक तुम्हाला बघायला सोशल मीडियावरती कुठे ना कुठे पाहायला मिळालेले असतील. आपण त्यांना अर्थातच एक टर्म दिलेली आहे, ती म्हणजे अंधभक्त. कारण कुठला जरी पक्ष सत्तेत असला तरी त्या पक्षकारांनी केलेल्या चांगल्या कामांची ही सराहना करायची असते आणि त्यांनी केलेल्या काही वाईट कामांचं आपण जर त्यांना प्रश्नार्थक जाब नाही विचारला तर अर्थातच कुठंतरी या गोष्टी लोकशाहीला धोकादायक असलेल्या पाहायला मिळतात. त्यात गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही मुलाखत दिलेली नाही प्रसारमाध्यमांना. याचाच अर्थ हा होतो की कुठेतरी प्रसारमाध्यमं देखील आजकाल एका पक्षाच्या सत्तेला बांधल्या गेलेले पाहायला मिळत आहेत. तर नेमकं नरेंद्र मोदींबद्दल ध्रुव राठीने कशा पद्धतीने हुकुमशाहीकडे वाटचाल करत असलेल्या गोष्टींचा जो काही खुलासा केलेला आहे, तर त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून एक एक तऱ्हेने पाहणार आहोत. तर ते म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही पहिली बाब आहे. अर्थातच वन नेशन वन इलेक्शन होईल नाही होईल हे माहीत नाही, परंतु भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये जे फोडाफोडींचं राजकारण करून आमदार फोडणं, खासदार फोडणं, दुसऱ्या पक्षातील लोक केवळ भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत स्थापन करून घेणं हे लावलेलं आहे. तर त्या पद्धतीने एकच पक्ष मोठा अस्तित्वात राहील अशा पद्धतीने वाटचाल सुरू असलेली आपण सर्वांनी आजवर पाहिली असेल, अनुभवली असेल. महाराष्ट्रात देखील यापेक्षा काही वेगळं होत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार ईडीचा गैरवापर. अर्थातच अरविंद केजरीवाल दिल्लीचे CM पदावर असताना त्यांच्या तब्बल अननेसेसरी 8 ते 9 ईडीच्या चौकशी झाल्या आहेत. 8 ते 9 वेळा ते ईडीच्या चौकशीमधून सुटलेल्या असतानाही त्यांच्यावर परत ईडीचा दबाव टाकला जातो. हेच एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. हुकुमशाही अस्तित्वात असणं याचा अर्थ एक प्रकारे तुम्हाला वाटत असेल की लोकशाहीला तर किंवा आपल्याकडं मतदान करायला परवानगी आहे किंवा आपण आजही आपला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सदस्य आपण निवडू शकतोय, इतकी मुभा तर आपल्याला आहेच, तर मग आपण हुकुमशहा झालो कसे? तर मुळात हुकुमशहा होण्याचा जे वाट आहे, जो कल आहे, तो फक्त आणि फक्त निवडणुकांमधून डिसाईड नाही होत, तर तो डिसाईड होतो की वरच्या लेवलची ऑथॉरिटी तुम्हाला बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कितपत प्रमाणात देते. आज जर तुम्ही नरेंद्र मोदींच्या विरोधात कुठे सोशल मीडियावर एखादी टीका टिप्पणी लिहाल किंवा त्यांच्या केलेल्या वाईट कामांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याचा, जाब विचारण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला लगेच पोलिसांकडून जेलचा रस्ता दाखवण्यात येतो. आणि हे हमखास घडतं आहे आज सोशल मीडियाच्या बाबतीत. तुम्ही ॲक्टिव्ह राहून जर कधी या गोष्टी केल्या असतील जास्त प्रमाणात तर हे कुठं ना कुठं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं जे बंधन आहे तर ते आपल्याला एक प्रकारे हुकुमशाहीकडे नेत असलेलं पाहायला मिळतं. आमदारांची घोडदौड असेल आणि शिवाय आमदारांची जी काही फुटाफुटीच्या राजकारणामध्ये फुटाफुटीच्या राजकारणातले कायदेच बदललेले आहेत, निवडणूक आयोगांचे निकषच बदलले जात आहेत. अर्थात महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्या. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा असतानाही त्यांच्या पक्षाचं चिन्ह हे अजित पवारांना दिलं जातं. इथे शरद पवार हयात असताना देखील हे केल्या जाते. उद्धव ठाकरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला शिवसेनेसारखा, तर त्यांच्या वडिलांचा पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेंना मिळतोय. हे कुठं ना कुठं एक प्रकारे निवडणूक आयोगांमध्ये जे हस्तक्षेप केल्या जात आहेत. मध्येच चंदीगडमध्ये मेयरच्या इलेक्शनमध्ये नुकतंच एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यात भाजपने फुटाफुटीचं राजकारण करून मतं जी काँग्रेसला मिळाली होती किंवा आम आदमी पक्षाला मिळाली होती ती रद्दबातल ठरवली आणि ही चोरी CCTV कॅमेऱ्यात पकडल्या गेल्यामुळं हे प्रकरण समोर आलं. जरी कॅमेऱ्यात CCTV चोरी पकडल्या गेली नसती वरच्या ऑथॉरिटीजची तर हे प्रकरण कधी गांभीर्याने पुढं आलंच नसतं.
माध्यमांमधून जे काही आहे तर तो विरोधकांचा किंवा टीकाटिप्पणी करण्याचा आवाज खोडून काढणं जे काही चालवलेलं आहे. त्यानंतर राज्य सरकारांचा निधी रोखून ठेवणे हे देखील केंद्र सरकार अनेकदा करत असलेलं पाहायला मिळते. नागरिकांचा आंदोलनाचा अधिकारच हिरावून घेतलेला आहे. तुम्ही आत्ता जर किसान आंदोलन बघायला गेलात तर किसान आंदोलनासाठी ते दिल्लीत येऊ नयेत म्हणून जागोजागी बॅरिगेट्स लावले होतेच, परंतु बॉर्डरवरती आल्यानंतर त्यांच्यावरती अश्रू गॅसचं फायरिंग केलं गेलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर बुलेट्स चालवले गेलेत अक्षरशः. आणि हे कितपत खालच्या थराला गेलं आहे की तुमच्यासाठी जे अन्न निर्माण करतात त्या अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढाईचीही मुभा जर या देशात राहत नसेल तर हे खूपच गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे.